आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुधी भोपळ्याचे वडे। काही ठिकाणी याला लौकीही म्हटलं जातं, आमच्याकडे दुधी म्हटलं जातं, म्हणून मी याला दुधी भोपळ्याचे वडेच म्हणेन। आणि दुधी भोपळ्याचे वडे चवीला खूपच छान लागतात, एकदा नक्की बनवून पाहाल। त्यासाठी मी 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच दोन आल्याचे छोटे छोटे तुकडे आणि ओवा घालून हे छान मिक्सरवर छान असं पेस्ट करून घेतलेली आहे। थोडंसं पाणी घालून पेस्ट केली, त्यामुळे छान पेस्ट बनते। आणि दुधी भोपळा हा मी किसून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असे तीळ घातले, मीठ घातलं आणि 1 चिमूट हळद आणि थोडंसं चवीपुरतं लाल तिखट। आणि जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण थोडंसं छान लागतं लाल तिखटही आणि दिसायलाही छान दिसतं। आणि छान बारीक कोथिंबीर चिरून घेतली, तीही याच्यामध्ये घालून घेतली आणि मिक्सरमधून जी पेस्ट केलेली आहे अद्रक, लसूण, मिरची ती याच्यामध्ये घालून घेतली आणि शेवटी घातलं तांदळाचं पीठ। आणि दुधी भोपळ्याच्या ओलाव्यामध्येच हे आपण मिक्स करून घेणार आहे, याचं पीठ मळून घेणार आहे। त्यामुळे थोडं थोडंच पीठ घाला, जास्त पीठ घातलं तर म्हणजे वडे हे जास्त चवीला छान होत नाहीत, म्हणून अगोदर थोडंसं पीठ घालून घेतलं आणि पाहिलं की कसं मिश्रण तयार होत आहे। आणि मला जरा पीठ कमी वाटत होतं, म्हणून थोडंसं अजून घालून घेतलं। एक्स्ट्राचं पाणी मी वापरलेलं नाही आहे, दुधीला जे पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। आणि हे हाताला चिटकत वगैरे नाही, तांदळाचं पीठ आहे त्यामुळे। आणि याचे छान असे गोल गोल वडे तयार करून घेतले आणि असे साईडला ठेवून दिले ताटामध्येच। आणि जेव्हा तेलामध्ये टाकत आहे त्यावेळी अजून थोडंसं त्याला हाताने प्रेस केलं, म्हणजे जेवढे पातळ असतील वडे तेवढे छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। आणि आपलं तेल गरम झालंच होतं आणि तेलामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा मी टाकून पाहिला होता आणि मग छान एक 4-5 वडे टाकून दिले। आणि वडे आकार धरतील तोपर्यंत गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर कमी गॅसवर हे वडे छान असे खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे। आणि हे वडे तळायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण हे वडे जेव्हा बनतात तेव्हा चवीला खूपच छान लागतात। आणि हे तुम्ही दही वगैरे सोबत पण खाऊ शकता, पण ते असेही खूपच छान लागतात। मग वडे छान तळून तयार झाले, तुम्ही पाहताय की मी कसे तळलेले आहेत वडे, खूपच छान झाले होते। आणि एक प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये 4-5 वडे ठेवले आणि ते देवला आणि इशूला खायला दिले। आणि बघा ना, ते दोघं छान टोपी वगैरे घालून बसलेले आहेत, थंडी आहे ना आता, म्हणून छान खाल्ले आणि मम्माला सांगत आहेत मम्मा खूपच छान लागतात। आणि कॅम्पमधून अय्यप्पा स्वामींचा प्रसादही यांनी आणला होता। आणि हेच होतं आमचं आजचं रात्रीचं जेवण। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।